पुण्यातील बाणेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये पाणी साचल्याचं आपण पाहतोय आणि या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील बाणेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर आताची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता साम टीव्हीच्या स्क्रीनवरची। पुण्यातली ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी बाणेर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे आणि या ठिकाणी या क्षणाला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत। अक्षय, तुम्ही आता या क्षणाला बाणेर रस्त्यावर आहात, नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते आणि कशा प्रकारे लोकांना त्रास सहन करावा लागतोय? निश्चितपणे मी सध्या सकाळनगरच्या परिसरात आहे, जो बाणेर मुख्य परिसरातला हा सगळा संपूर्ण मुख्य प्रवाहाचा रस्ता आणि आपण जर पाहू शकतो तर गेल्या 1 तासापासून मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 1 ते 1.5 तासापासून पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिप्रतिष्ठित असा हा बाणेर रस्ता जो आहे तो थेट विद्यापीठ रस्त्याकडे जातो, ज्या ठिकाणी मध्ये औंध असेल, सकाळनगर असेल, असे सगळे जे बंगले आहेत, जे सोसायटी आहेत, त्यांच्या बाहेरचा हा सगळा संपूर्ण परिसर आहे। आपण जर पाहिलं तर एका बाजूला 4 चाकी आहेत, दुसऱ्या बाजूला दुचाकी आहेत, मात्र सगळे या ठिकाणी ठप्प झालेले आहेत। दुचाकींचे जे चाक आहेत ते अक्षरशः या संपूर्ण पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय मोठी कसरत जी आहे ती पाण्याखाली जी आपल्याला वाहतूकदारांना आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। रिक्षा असतील, दुचाकी असतील किंवा 4 चाकी असतील, त्या संपूर्ण गाड्या या ठिकाणी आपल्याला अडकल्याचं चित्र आपल्याला गेल्या काही वेळापासून पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर पाण्याचा एक जो प्रवाह आहे तो या ठिकाणी जमला असल्यामुळे वाहतूकदारांना मोठी कसरत या ठिकाणी त्यांचे वाहन काढायला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा वाहन चालक आपण जर पाहू शकतो, हा मुख्य रस्ता आहे, मेन रोड आहे, जो थेट औंधच्या विद्यापीठाच्या मुख्य चौकात जाऊन जोडला जातो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऑफिस असतील, कॉलेजेस असतील, हे सगळ्या नोकरदार वर्ग आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, या ठिकाणी सगळ्या मध्यवर्ती शहरात भागातल्या जाणाऱ्या ठिकाणी हा रस्ता जोडला गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि यातून वाट काढत आता हे संपूर्ण पुणेकर जे आहेत, स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला येत असून जे चालक आहेत त्यांना देखील एक मोठी अडचण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच अक्षय, आपण पाहतोय खरं तर बाणेर एरिया हा इलाइट एरिया म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची देखील या ठिकाणी रेलचेल असते आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील इथे ये जा करत असतात। मात्र कुठेतरी पालिकेच्या कामांचा बोजवारा या ठिकाणी उडालेला आहे का, किंवा आता एवढं सगळं पाणी या ठिकाणी साचतंय तर महापालिकेकडून कुठले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत का? काही माहिती त्या संदर्भात मिळते? निश्चितपणे गेल्या 1 तासापासून आपण जर पाहिलं तर पुणे शहरात मुसळधार पाऊस होतोय आणि सातत्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात स्थानिक पुणेकर असतील, अनेक विविध सेवा संघटना असतील, या देखील विरोध करताना दिसत आहेत। कारण आपण जर पाहिलं तर अतिशय अल्पावधी काळात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठतंय रस्त्यावर, जेणेकरून पुणेकरांची मोठी तारंबळ आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते। बाणेर एरिया असेल, सकाळनगर एरिया असेल किंवा औंध भाग असेल, हा सगळा मोठा एरिया आहे, प्रतिष्ठित लोकांचा हा संपूर्ण एरिया आहे, मोठे रस्ते आहेत, मात्र तरी सुद्धा काँक्रिटीकरणामुळे या रस्त्यावरचं जे पाणी साठतंय ते आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पुण्यातल्या या बाणेर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आपले प्रतिनिधी अक्षय बडवे हे थेट त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला माहिती देत होते। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।